नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे सुरू असलेल्या प्रधानमंत्री सोलर योजनेचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कामगार काम करत असताना एका जागेवरती रचून ठेवलेल्या सोलर प्लेट या पुठ्ठ्यामध्ये पॅकिंग असल्याने पुठ्ठ्याला भीषण आग लागून या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या सोलर प्लेट जळून खाक झाल्या. या ठिकाणी कुठल्या प्रकारचे अग्निशमन यंत्रणा अथवा वीज मिळण्यासाठी फायर सेफ्टीची सुविधा नसल्याने ही आग आटोक्यात आणणे अशक्य झाले. यामध्ये सर्व प्लेट जळून राख झाले. तरी या ठिकाणी टँकरच्या साहाय्याने पाणी टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न स्थानिक कर्मचाऱ्यांनी केलाय. अशा प्रकारे लागली का सोलर प्लेट सर्व एका ठिकाणी ठेवल्या असल्या कारणाने आणि त्या पुष्टा पॅकिंगमध्ये असल्यामुळं आणि त्या 2-4 प्लेटा ओपन करून ठेवल्या होत्या आणि तो कागदाला आग भडकल्यामुळं त्या सर्व प्लेटांचं इथं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. जी कोणती कंपनी आहे तर त्या कंपनीचं नुकसान झालं. या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचा संयुक्तरित्या राबवून प्रकल्प या ठिकाणी होतो आहे आंबे दिंडोरी इथं, तर त्याचे ते आग त्यामुळे लागलेली आहे. तर असं सविस्तर वृत्त आहे या प्रथमदर्शनी. अजून निकष काय अजून इथं कुठल्याही प्रकारे त्यांचे साहेब लोक उपलब्ध नाही अजूनपर्यंत. ही आग लागली साधारण 2:30 वाजता लागलेली, 2 ते 2:30 दरम्यान लागलेली अशी माहिती कळते. मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.